दिली बाबासाहेबांना पराभव लोकसभेमध्ये त्यांचा पराभव करण्याचं काम ह्या काँग्रेसने केलं। आज की तुमचं 60 वर्ष या देशामध्ये सरकार होतं, या महाराष्ट्रात सरकार होतं, तुम्ही महिलांसाठी काय केलं? विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये बसमध्ये प्रवास आहे, महिलांना 50% फ्रीमध्ये बसमध्ये प्रवास आहे। त्यामध्ये 2014च्या पहिले फक्त एक नॅशनल हायवे, 2 नॅशनल हायवे होते। सर, आत्मनिर्भर भारत ठीक आहे, आपण गोष्ट करतो वर्धा जिल्ह्याची। वर्धा जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रीज खूप कमी आहेत, ठीक आहे, त्यामुळे रोजगार पण खूप कमी आहे। तर पुढे जाऊन वर्धा जिल्ह्यामध्ये असं काय येईल, असे काय बदलाव येतील की इंडस्ट्रीज येईल आणि रोजगार येईल वर्धा जिल्ह्यामध्ये? लॉय स्टील सारखा प्रकल्प या ठिकाणी आणला आणि मग अनेक छोटे MIDC, जसं आता आपण देवळीची MIDC मध्ये अनेक उद्योग आले आहेत, वर्धेच्या MIDC मध्ये उद्योग येत आहे। आता का एक सामान्य कार्यकर्ता की जो 1000 लोकवस्तीच्या गावातून पार्टीचं काम करतोय, आज जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली। वर्धेमध्ये प्रमोद शेंडे हे मंत्री झाले, त्यानंतर त्यांचा मुलगा शेखर शेंडे तोच उमेदवार। सामान्य कार्यकर्त्याला कुठे संधी नाही, सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीमागं फिरावं, परंतु भारतीय जनता पार्टीत तसं चित्र नाही। एक सरकारकडूनच हे जे काही राहिलेले विषय आहे हे 100% पूर्ण करण्याचं काम निश्चितपणे आमच्या महायुतीच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आम्ही करू। आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी। डिजिटल युगातली डिजिटल व्यासपीठ म्हणजेच लक्षवेधकमध्ये मी आपल्या सगळ्यांचा होस्ट वेदांत बावनकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आणि आज पाहुणे म्हणून आपल्यासोबत जोडले गेले आहेत वर्धा जिल्हा BJP प्रमुख जिल्हाध्यक्ष सुनील गफाट सर। नमस्कार सर आणि खूप खूप आभार, तुम्ही वेळ दिला। सर, एक छोटासा तुमचा इंट्रो सगळ्यांसाठी आपण द्यावा। मी सुनील ज्ञानेश्वरराव गफाट, भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे आणि गेले 4 वर्ष मी ही जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या सोबत यशस्वीपणे पूर्ण करत आहोत। भारतीय जनता पार्टी हा एक संघटना बेस असणारा पक्ष आहे, ज्या पक्षामध्ये गेले 30 वर्ष मी काम करतो आहे। विद्यार्थी दशेत विद्यार्थी परिषदेमध्ये काम करताना मी सुरुवात केली आणि प्रत्यक्ष 95 पासून मी या राजकीय प्रवाहात आलो। सुरुवातीला भारतीय जनता युवा मोर्चाचा एक कार्यकर्ता म्हणून मी माझ्या कामाला सुरुवात केली। एक देवळी पुलगाव मतदारसंघातल्या छोटंसं गाव असणाऱ्या पुलई या गावातून मी माझ्या या राजकीय करिअरला सुरुवात केली। 95ला युवा मोर्चाचा एक कार्यकर्ता म्हणून, बूथ स्तरावरचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना संघटनेमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मला पक्षाने दिल्या। तालुका स्तरावर, मंडळ स्तरावर काम केल्यानंतर जिल्हा स्तरावर मला युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाने जबाबदारी दिली, ती समर्थपणे पूर्ण करू। त्यानंतरच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं जिल्ह्याचं महामंत्री म्हणून 1-2दा संधी मला पक्षाच्या वतीनं मिळाली आणि त्यानंतर जिल्ह्याचा उपाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष सध्याच्या परिस्थितीत असा माझा हा राजकीय प्रवास राहिला। विद्यार्थी दशेपासून एक राष्ट्रप्रेरित, राष्ट्रभक्तीने प्रेरित असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचं काम मी सुरू केलं आणि एका सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने एका या देशातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचं जिल्ह्याचं अध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली। माझ्याबद्दल मागे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एक सामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे। तर सर, 1995 पासून आपण कार्यरत आहात, तेव्हाचा BJP आणि आत्ताचा BJP यामध्ये काय फरक आहे? थोडंसं ट्रान्झिशनबद्दल आम्हाला सांगा। नाही, तेव्हाचा BJP आता कालानुरूप सर्व संकल्पना आणि सर्व कार्यपद्धती बदलत जातात। त्यावेळेस भारतीय जनता पार्टी हा गावखेड्यांमध्ये एक कमी संख्येनं कार्यकर्ता असणारा पक्ष होता, कारण त्या काळात काँग्रेसनी भारतीय जनता पार्टी
एक कल्ली अंमल हा काँग्रेसचा होता गावखेड्यापासून, बरोबर. म्हणजे दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत ही काँग्रेस होती. परंतु भारतीय जनता पार्टीचे कर्मठ कार्यकर्ते, जे कमिटेड कार्यकर्ते, ज्यांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून एका राष्ट्रभक्तीनं प्रेरित असणाऱ्या पार्टीसाठी काम केलं. अनेक कार्यकर्त्यांना पक्षामध्ये काही मिळालं नाही, परंतु पक्षासाठी काम करणारे त्या काळातले कार्यकर्ते होते. आणि त्या कार्यकर्त्यांनी एक एक कार्यकर्ता जोडून आणि समाजाशी पक्षाला जोडवलं, वेगवेगळ्या समाजामध्ये पक्षाला नेलं आणि संघटनेशी जोडलं. आणि म्हणून हे व्यापक रूप आज पक्षाचं निर्माण झालं. त्या काळात फार काम करताना त्रास झाला. गावात जाताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करताना फार त्रास होत होता. परंतु कालांतराने 95 नंतर 95ला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा युतीचं सरकार आलं आणि युतीच्या सरकारनंतर थोडी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. आणि मग हळूहळू कुठे या जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर या जिल्ह्यामध्ये साधा ग्रामपंचायतचा एक सरपंच त्या काळात नसायचा, परंतु कार्यकर्त्याच्या मेहनतीवर कमिटेड कार्यकर्ते, कर्मठ कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्याच्या भरोशावर मी आज उल्लेख करेल की तत्कालीन त्या काळचे आमचे भगवानजी आंबटकर त्या काळात जिल्ह्याचे अध्यक्ष होते. त्या काळात विठ्ठलराव बोरकर एक अनुसूचित जाती समाजाचा माणूस भारतीय जनता पार्टीने विठ्ठलराव बोरकरसारखा त्या काळात भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष केला. त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम केलं आहे. तर त्यांच्या सोबत काम करून त्या काळात जो काही प्रतिकूल काळ होता त्या काळात आणि आज खूप मोठा फरक पडला आहे. आज कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. गावाच्या ग्रामपंचायतीपासून तर दिल्लीपर्यंत सरकारमध्ये आहे. अनेकांना या काळामध्ये लोकप्रतिनिधी होण्याची, समाज माणसामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. आणि त्यामुळं आता पक्ष मोठा झाला आहे. पक्ष आता वेगवेगळ्या मार्गाने मोठा झाला आहे. सत्तेच्या रूपात आपण लोकांचे कामं करतो आहे. दुसरं, पक्षामध्ये आता नवीन युगाच्या याच्याप्रमाणे व्हॉट्सअप, फेसबुक या सर्व याच्यामुळं कम्युनिकेशन कमी झालं आहे. म्हणजे माझं असं म्हणेल की पहिलं जो जिव्हाळा होता, प्रेम होतं, की आपण घरांमध्ये जात होतो, भेटत होतो, परंतु याच्यामध्ये आत्ता फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये जो थेट संपर्क व्हायचा तो आता कार्यकर्त्यांचा याच्यामध्ये नाही. परंतु पक्ष जो विचारधारा पक्षाची होती, जी सुरुवातीची विचारधारा होती, अंत्योदयाकडे नेण्याची विचारधारा होती, गरीब झोपडीतल्या माणसाला न्याय देण्याची जी काही दीनदयालजी उपाध्याय असतील, श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, माननीय श्रद्धेय अटलजी असतील, यांनी जो विचार दिला पक्षाला तो विचार आजही तेवत आहे. आणि तोच विचार घेऊन या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी आज पक्षाला पुढे नेत आहे. आणि त्याच धर्तीवर, त्याच विचारावर एका विचारांनी कमिटेड असलेला पक्ष म्हणून आज भारतीय जनता पक्ष आहे. सर, आता तुम्ही दिल्ली ते गल्ली जे तुम्ही बोललात किंवा डायरेक्ट कनेक्शनबद्दल बोललात, तर तुमचं डिरेक्टली कनेक्शन आहे वर्धेच्या लोकांशी. तर मला सांगा, यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये BJPची अशी काय स्ट्रॅटेजी राहणार आहे की ज्यामुळे मागच्या वर्षी जी गोष्टी घडल्या BJPसोबत त्या बदलतील किंवा जो रिझल्ट आहे तो नवा येईल? विषय असा आहे की 2014ला या महाराष्ट्रात परिवर्तन झालं. महाराष्ट्रात माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात या ठिकाणी आमचे 2 आमदार या ठिकाणी निवडून आले होते. 2019ला आमचे 3 आमदार विधानसभेमध्ये या जिल्ह्यामध्ये निवडून आले. एक महायुतीमध्ये देवळी मतदारसंघ सुटल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही जिंकू शकलो नव्हतो. परंतु मागच्या काळात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत 2014ची लोकसभा आम्ही जिंकलो, 2019ची लोकसभा आम्ही जिंकलो. परंतु 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने पूर्ण तयारी, बूथ स्तरावर तयारी केली होती. कार्यकर्त्यांची मेहनत जोरात होती. परंतु जो फेक नेरेटिव्ह महाविकास आघाडीच्या लोकांनी जनतेमध्ये टाकला, संविधान बदलवणार, आरक्षण जाणार,
हा जो फेक निरेटिव्हचा प्रचार त्यांनी गाव पातळीपर्यंत केला, त्याचा अंदाज भारतीय जनता पार्टीला शेवटपर्यंत आला नाही. आणि जो 2.25 लाख मतांनी 2019ला आमचा झालेला विजय होता, कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत केली. थोड्याफार प्रचार यंत्रणेमध्ये आमच्या त्रुट्या राहिल्या असतील, परंतु 10 वर्ष माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या देशातलं जे सक्षम असं सरकार होतं, आणि ज्या सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या विकासाकरता फार मोठं काम आमचे तत्कालीन खासदार रामदासजी तळस यांनी केलं होतं. या जिल्ह्याच्या केंद्र शासनाच्या माध्यमातून नॅशनल हायवे असतील, रेल्वे स्टेशनचा त्या ठिकाणची कामं असतील, रेल्वेच्या ओव्हरब्रिजचे कामं असतील, पोस्टा केंद्र सरकारच्या माध्यमातून पोस्टामध्ये पासपोर्टचं ऑफिस असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना, पंतप्रधान आवास योजना असेल, किसान सन्मान योजना असेल, या सर्व योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि सतत जनतेमध्ये राहून जनतेचे कामं करण्याचं काम माननीय खासदार रामदासजी तळस यांनी केलं होतं. व्यापक जनसंपर्क त्यांचा या लोकसभा मतदारसंघात होता. परंतु या महाविकास आघाडीने जो फेक निरेटिव्ह आणि अप्रचार जो केला, त्याच्यामुळं आम्हाला लोकसभेमध्ये आमचं नुकसान झालं, लोकसभेमध्ये आमचा पराभव झाला. परंतु त्या पराभवाने आम्ही खचलो नाही. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पराभव अनेक पचवले आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पराभवाने खचत नाही. पुन्हा नव्या उमदीनी, नव्या ताकदीने आमचे कार्यकर्ते आता तयारीला कामाला लागले आहे. आणि 2024ची ही महाविजय 2024चा जो आमचा विधानसभेची निवडणूक आहे, यासाठी लोकसभेचा पराभव झटकून आमचे 4ही विधानसभेतले कार्यकर्ते कामाला लागले आहे. गेले अनेक दिवस आम्ही बूथ स्तरापासून आमच्या नियोजन आम्ही करतो आहे. आमच्या प्रत्येक मंडळ स्तरावर असेल, विधानसभा स्तरावर असेल, प्रत्येक कार्यकर्त्याला काम देऊन प्रत्येक कार्यकर्ता जनतेशी कनेक्ट राहण्याचं काम आमच्या या संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे. आमच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या या रणसंग्रामाची आमची तयारी 4ही विधानसभेची झाली आहे. 3 ठिकाणी आमचे विद्यमान आमदार होते. त्या विद्यमान आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कामं केली. त्यामुळं आणि महाराष्ट्र शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या पोहोचवण्याचं काम आमच्या आमदारांच्या माध्यमातून असेल, आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असेल, आम्ही मागच्या काळात केलं आहे. आणि त्याच विकासाच्या आणि जनकल्याणाच्या योजना घेऊन आत्ता आम्ही या निवडणुकीत पुढे जात आहोत. मला विश्वास आहे की आम्ही या जिल्ह्यातल्या 4ही विधानसभेचे जे मतदारसंघ आहे ते भारतीय जनता पार्टी निश्चितपणे पूर्ण ताकदीने आम्ही या ठिकाणी जिंकणार आहोत. सर, आता विधानसभेची निवडणूक होणार आहे, तर मला सांगा कोणत्या स्थानिक मुद्द्यांचा यावर फरक पडू शकतो? असं आहे की आम्ही 2 गोष्टीवर आमचा फोकस आहे. एक तर आमच्या माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांच्या गेल्या 2.5 वर्षाच्या सरकारने, जे मागचं 2.5 वर्षाचं सरकार होतं ते फेसबुक लाईव्ह सरकार होतं. ते मुख्यमंत्री कधीही जनतेमध्ये गेले नाही, जनतेचे प्रश्न त्यांनी समजून घेतले नाही. अहो, जे मुख्यमंत्री मंत्रालयात नाही गेले, त्या सरकारमध्ये ते बंद असणारं सरकार होतं, कुलूप बंद असणारं सरकार होतं आणि कुठल्याही योजना त्यांनी केल्या नाही. परंतु मागच्या 2019मध्ये असणाऱ्या सरकारच्या ज्या कल्याणकारी योजना होत्या त्या फक्त बंद करण्याचं आणि त्याला स्थगिती देण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. परंतु एकनाथजी शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्र गतीने पुढे जायला लागला आणि त्याच गतीनं देवेंद्रजींनी त्यांना साथ दिली आणि आज आपण पाहतोय या महाराष्ट्राचा चौफेर विकास होत आहे. अनेक विकासाची कामं, जे रखडलेले प्रोजेक्ट होते ते मार्गी लागले आहे. अनेक नवीन योजना, म्हणजे आता योजनांची जर यादी आपण या ठिकाणी वाचलो तर आपल्याला वेळ कमी पडेल. मी असं सांगतो की एकही घटक त्यातून सुटला नाही, जो त्यातून युवक सुटला नाही. युवकांना स्वयंरोजगाराचे ज्या माध्यमातून त्यांना
योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना त्यांच्यासाठी आणली आहे. मुख्यमंत्र्यांनी लाडला भाऊ म्हणून टायफंड योजना आणली आहे. त्याचबरोबर अनेक उद्योग महाराष्ट्रात आणण्याकरता त्यांनी करार झाले. दाहोदच्या कराराच्या माध्यमातून अनेक उद्योग या महाराष्ट्रात आज आले आहेत. पुढच्या काळात अनेक बेरोजगार तरुणांना त्या माध्यमातून नोकऱ्या मिळणार आहे. युवक असेल, महिला असेल, महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात अनेक कायदे या महाराष्ट्रात आज केले. महिलांना सुरक्षेबरोबर त्यांना आर्थिक बळ देण्याकरता लाडकी बहीण योजना जी याआधी भाजप सरकारने मध्य प्रदेशात राबवली, यशस्वीपणे राबवली आणि आताही ती योजना चालू आहे. ती योजना लाडली बहीण योजना, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना या महाराष्ट्रात आणली एवढ्याच करता की त्या महिलांना सक्षम झाल्या पाहिजे. महिलांना त्यांना जे काही आर्थिक अडचण घरामध्ये असते ते 1500 रुपये महिना आज मुख्यमंत्र्यांच्या लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून लाखो महिलांना या जिल्ह्यामध्ये मिळत आहे आणि त्यांचा कुटुंब चालवण्याकरता, कुटुंबाला आधार मिळण्याकरता ही योजना महिलांकरता आणली. मुख्यमंत्री वयोश्री योजना, जे आमचे म्हातारे 65 वर्षाचे जे आमचे नागरिक आहे त्यांना कोणाला कानाचं ऐकायला येत नाही आहे, कोणाला पायाने त्रास होते आहे, अनेक व्याधींनी त्रस्त आहे, त्यांना उपचार करण्याकरता 3000 रुपये वयोश्री योजने माध्यमातून त्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांकरता, शेतकरी अनेक दिवसाची मागणी करत होता की आमच्या शेताचं वीज बिल मोठ्या प्रमाणात येत आहे, आम्हाला वीज मिळत नाही आहे, आम्हाला काय सिंचन करण्याकरता त्या ठिकाणी अडचण होते आहे. म्हणून शासनाने शेतकऱ्यांचं मागील असणारं वीज बिल माफ केलं, त्यांना चिंतामुक्त केलं आणि पुढच्या काळामध्ये 5 वर्ष आणि त्याही पुढे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांचं वीज बिल पुन्हा येणार नाही याची हमी दिली. त्याचबरोबर मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जे अवर्षण झालं, ज्यांना त्याच्यामुळं पिकं त्यांची कमी आली, त्यांना भाव मिळाला नाही आणि म्हणून 2 हेक्टरपर्यंत हेक्टरी 5000 रुपयाची मदत महाराष्ट्र सरकारने केली. आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हेक्टरपर्यंत 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोचले. आज त्याचबरोबर शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारचे 6,000 रुपये आणि राज्य सरकारचे 6,000 रुपये असे 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देण्याचं काम सरकारने केलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या भावाकरता सोयाबीनचं मूल्य वाढवण्याचा विषय असेल, कापसाचं मूल्य वाढवण्याचा विषय असेल, सोयाबीनचे सेंटर सुरू करण्याचा विषय असेल, तो या काळात सरकारने केला आहे. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं धोरण हे महाराष्ट्र शासनाचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे, महिलांना दिलासा दिला आहे, बेरोजगारांना दिलासा दिला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, जे आमचे वयस्कर लोक आहेत त्यांना कधी देवदर्शनाला जाण्याचा योग येत नव्हता, पण सरकारने त्यांच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणली की तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी करा आणि नोंदणी करून तुम्हाला जे आवडत असेल त्या तीर्थस्थळावर तुम्ही फ्रीमध्ये जाऊ शकता, दर्शन करून येऊ शकता. या सर्व घटकांचा, सर्व समुदायाचा विचार करण्याचं काम सरकारने केलं. हेच नाही तर महिलांकरता ज्या मुली 12वी नंतर उच्च शिक्षण घेऊ शकत नव्हत्या, कारण इंजिनिअरिंग असेल, त्याच्यानंतर डॉक्टर असेल, वेगवेगळे कोर्सेस आहे, त्याच्या उच्च शिक्षणाकरता त्यांच्या घरची आर्थिक स्थिती नसल्यामुळे शिक्षण घेऊ शकत नव्हत्या, त्यांना उच्च शिक्षण हे फ्री करण्याचं काम या महाराष्ट्र शासनाने केलं आहे. त्यामुळं आमच्या मुलींकरता एक मोठा निर्णय या शासनाने घेतला आहे. अनेक निर्णय आहे की जे आता आपण या ठिकाणी जर सांगायला लागलो तर सर्व घटकाला, अनुसूचित जातीचा समाज असेल त्यांना अनेक योजनांच्या माध्यमातून मदत करण्याचं काम, अनुसूचित जातीच्या घटकांसाठी नवबौद्धांसाठी असणाऱ्या अनेक योजना, स्कॉलरशिपच्या योजना, त्यांना उच्च शिक्षण घेण्याकरता, परदेशात त्यांना शिक्षण घेण्याकरता या सर्व गोष्टी केल्या. परंतु मागच्या काळात आपल्या सगळ्यांना माहीत आहे की काँग्रेस आणि महाविकास आघाडीने या समुदायाला भ्रमित करण्याचं काम केलं. परंतु यावेळेस हे चूक होणार नाही. आमचे कार्यकर्ते त्या लोकांशी थेट संवाद साधणार आहे, त्यांना समजून सांगणार आहे की संविधान हे कोणीही बदलू शकत नाही आणि कोणी बदलवण्याची हिंमत पण करणार नाही.
या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावर चालणारं सरकार आहे आणि भविष्यात या संविधानाला हात कुणी लावणार नाही याची ग्वाही आम्ही त्या सर्व जनतेला भरोसा आम्ही त्या ठिकाणी देणार आहे. कारण त्या समुदायासाठी कोणीच केलं नाही जे माननीय मोदीजींनी या 10 वर्षात केलं आहे. काँग्रेसनी तर बाबासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली. बाबासाहेबांना लोकसभेमध्ये त्यांचा पराभव करण्याचं काम ह्या काँग्रेसनी केलं. आज नागपूरची दीक्षाभूमी असेल, मुंबईचं तीर्थशहर असेल, या सर्व विकासाकरता व आमच्या सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे आणि या समुदाय हा मुख्य प्रवाहात येण्यासाठी आमचं सरकार, भारतीय जनता पार्टीचं सरकार मोठ्या प्रमाणात काम करत आहे. सर, असा एक प्रश्न आहे की इतक्या सगळ्या योजना, इतके लोक, इतकं काम, शेतकऱ्यांसाठी आपण काम केलं, लाडक्या बहिणींसाठी आपण काम केलं, तरी विरोधात बोललं जाते. तरी म्हटलं जातं की सोयाबीनला आपला पैसा नाही मिळत किंवा कापसाला पैसा नाही मिळत. लाडकी बहिणीबद्दल एवढी चांगली योजना आहे असं आपण म्हणता, तरी का बरं विरोधात बोलल्या जातात? काय आहे की ज्यांनी कधीच त्या घटकासाठी काम केलेलं नाही आजपर्यंत, आज काँग्रेसवाले प्रश्न करताय की यांना आताच का निवडणुकीच्या पुढे लाडली बहीण सुचली. माझा त्यांना प्रश्न आहे की तुमचं 60 वर्ष या देशामध्ये सरकार होतं, या महाराष्ट्रात सरकार होतं, तुम्ही महिलांसाठी काय केलं, महिलांना सक्षम करण्यासाठी काय केलं, याचं उत्तर त्यांनी पहिल्यांदा द्यावं. महिला 50% महिला मतदार आहे, घरच्या कर्त्या महिला आहे, त्यांना आर्थिक त्यांना मदत जर का एखादं सरकार करत असेल तर यांच्या पोटामध्ये दुखण्याचं कारण काय. माझा त्यांना प्रश्न आहे का जर का लाडली बहीण योजना ही जर का या सरकारने आणली आणि महिलेला एक आर्थिक पाठबळ देण्याचं काम केलं तर तुम्ही त्याच्या विरोधात कोर्टात जाता, तुम्ही त्याच्या विरोधात, त्या महिलेच्या विरोधात तुम्ही कोर्टामध्ये दाद मागता आणि तुम्ही सांगता की नाही आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ही योजना बंद करू. म्हणजे तुमचा महिलांबद्दल या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा उद्देश साफ नाही आहे. हे महिलांना चांगल्या दृष्टीने पाहत नाही आहे, महिलांबद्दल यांचा वाईट विचार आहे, हेच या त्यांच्या घटनेवरून लक्षात येते. म्हणजे महिलांना दुय्यम स्थान द्यायचं हीच यांची नीती राहिली आहे, जी मागं राहिली आहे ती आता पुढं त्यांची दिसते आहे. आणि म्हणून कोर्टाने सुद्धा त्यांना फटकारला आहे, कारण कोर्टाने सांगितलं की हा सरकारचा निर्णय आहे, याच्यामध्ये आम्ही दखल देऊ शकत नाही. त्यामुळं लाडल्या बहिणीच्या माध्यमातून आम्ही त्यांना आत्ता 1,500 रुपये देतो आहोत आणि मला विश्वास आहे की या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, मुख्यमंत्री एकनाथजी असतील, अजितदादा असतील, हे महायुतीचे नेते पुन्हा भविष्यात महाराष्ट्रात सरकारानंतर या लाडल्या बहिणींना अधिक मदत करण्याचं काम पुढच्या काळात निश्चित करेल. या महिलांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून लखपती दिदी जो बचत गटाच्या माध्यमातून मोठी मोहीम या देशामध्ये चालते आहे. आज अनेक महिला सक्षम झाल्या आहे, बचत गटाच्या माध्यमातून स्वतःचे व्यवसाय उभे झाले आहे, त्या व्यवसायातून त्यांनी त्यांचं कुटुंब पुढे नेलं आहे, त्यांनी आर्थिक बळ मिळालं आहे. हे जर या काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या लोकांना डोळ्यामध्ये खुपत असेल आणि पोटामध्ये दुखत असेल तर कुठंतरी हा विचार महिलांनी केला पाहिजे की हे जे महाविकास आघाडीवाले जे लोक आहे हे तुमच्या महिलांच्या विरोधात आहे. त्यामुळं त्यांना आगामी निवडणुकीत महिला त्यांना त्यांचा जागा दाखवण्याचं काम निश्चित करेल असा मला विश्वास आहे. सर, पण एखादी लीडर असावा, तो एखाद्या जातीचा नसावा, तो एखाद्या पंथाचा नसावा, तो एखाद्या जेंडरचा नसावा, तर पुरुषांसाठी काय केलं जातं, तो सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. तेव्हा पुरुषांसाठी, महिलांसाठी जसं लाडकी बहीण योजना आणली, पुरुषांसाठी आज युवकांसाठी नवीन नवीन दालनं सरकारने आज निर्माण केली आहे. आज मुख्यमंत्री टायफंड योजनेच्या माध्यमातून जे आमचे 12वी झालेले विद्यार्थी होते त्यांना आता सरकारच्या माध्यमातून त्यांच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार त्यांना कंत्राटी याच्यावर काम दिलं आहे. ITI झालेले जे विद्यार्थी होते त्यांना त्यांच्या एज्युकेशनच्या माध्यमातून एक 12,000 रुपये त्यांना टायफंड देत आहे. त्यांना अप्रशिक्षित कामगार म्हणून त्यांना विविध कंपन्यांच्या माध्यमातून, विविध खात्याच्या माध्यमातून त्यांना काम देण्याचं काम बेरोजगार आमच्या तरुणांसाठी केलं आहे. नागरिकांसाठी अनेक योजना आहेत. म्हणजे आज तुम्ही नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न घ्या की ज्या आरोग्याच्या प्रश्नासाठी नागरिक अनेक लोक असे होते
की ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नसल्यामुळं ते हॉस्पिटलमध्ये इलाज करू शकत नव्हते. त्यांच्याकडे आर्थिक बळ नसल्यामुळं तो आजारी असणारा माणूस हॉस्पिटलमधून त्याला घरी आणलं जात होतं आणि मग तो घरी खाटेवर मरण पावत होता. परंतु आज सरकार आरोग्याच्या दृष्टीनं त्या सर्वसामान्य नागरिकाच्या पाठीशी आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपये दुर्धर आजाराने जो कोणी नागरिक आजारी असेल त्याला 5 लाख रुपयाची मदत आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून होते आहे. त्याच धर्तीवर आत्ता महाराष्ट्र सरकारने सुद्धा आरोग्यासाठी फार मोठी योजना आणली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून छोटे मोठे जे ऑपरेशनला लोक अडचणीत येत होते, आज मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून हजारो लोकांचे हार्टचे ऑपरेशन झाले आहे, अनेक लोकांचे मेंदूवर शस्त्रक्रिया झाल्या आहे आणि त्यांचे प्राण वाचले आहे. हे सरकारचं काम आहे सर्वसामान्य माणसाकरता. त्यामुळं सर्व घटकांना न्याय देणारं, सर्वपर्शी सर्वांना न्याय देऊन त्यांचं जीवनमान उंचवण्याचं ध्येय कोणाचं असेल तर ते या महायुतीच्या सरकारचं आहे. तर समाजामध्ये भरपूर घटक आहेत, त्यामध्ये स्टुडंट्स त्यामुळे स्टुडंट जो आहे तो खूप मोठा घटक आहे. तर आम्ही काल फील्डमध्ये उतरलो आणि स्टुडंटला विचारलं की काय इश्यू आहे. त्यांचं सरळ म्हणणं होतं की आपल्याकडे बसेस कमी आहे. आता हे जे स्थानिक मुद्दे आहेत जसं बसेस कमी असणं, रस्ता एखाद्या गावाचा वा आपला बरोबर नाही आहे, ते दुरुस्त करण्यासाठी आपल्या BJPचा काय भूमिका असेल? स्टुडंटच्या संदर्भात तुम्हाला मी सांगतो की केंद्र सरकारची शिक्षा नीती ही आज तुम्ही पाहताय की सोपी शिक्षा नीती करण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं आहे. त्याचबरोबर ट्रायबलमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये राहणारे जे विद्यार्थी ते शहरामध्ये आज येतात, त्यांना हॉस्टेल मिळत नाही. तर त्या विद्यार्थ्यांना शहरामध्ये राहण्याकरता त्यांना निवासाची व्यवस्था व्हावी, त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावी, यासाठी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेच्या माध्यमातून त्यांच्या थेट खात्यामध्ये पैसे देण्याचं काम सरकार करते आहे. हे विद्यार्थ्यांना माहीत आहे. अनेक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेते आहे. तुमचा प्रश्न होता बसेस संदर्भातला, तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की पुढच्या काळात आत्ता केंद्र सरकारने फार मोठ्या बसेसचा जो तुटवडा होता त्या संदर्भात निर्णय केला आहे राज्य सरकारने, आणि आत्ता पुढच्या काळात गावखेड्यांपर्यंत बसेस विद्यार्थ्यांच्या सोयीकरता त्या ठिकाणी पोहोचवणं आहे. आज विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये बसमध्ये प्रवास आहे, विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये प्रवास आहे, महिलांना 50% फ्रीमध्ये बसमध्ये प्रवास आहे. त्यामुळं दळणवळणाची साधनं जी पूर्वी नव्हती ती आज ग्रामीण भागापर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आज गावखेड्यापर्यंत रस्ते पोहोचले आहेत. अनेक राज्य सरकारच्या योजनेच्या माध्यमातून आज 10 वर्षाचा तुम्ही विकासाचा जो लेखाजोखा जर पाहिला तर या वर्धा जिल्ह्याचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग हा शहराशी कनेक्ट झाला आहे. आज या जिल्ह्यामध्ये 2014च्या पहिले फक्त 1 नॅशनल हायवे, 2 नॅशनल हायवे होते जे मी सांगू शकतो तुम्हाला. जो नॅशनल हायवे नागपूर हैदराबाद 1 नॅशनल हायवे आणि दुसरा नॅशनल हायवे होता नागपूर अमरावती मुंबई जाणारा. 2 नॅशनल हायवे होते. आज माननीय नितीनजी गडकरी या राज्याचे केंद्रीय परिवहन मंत्री झाल्यानंतर या जिल्ह्याला त्यांनी 18 नॅशनल हायवे दिले. आज 18 नॅशनल हायवेली कनेक्टिव्हिटी या जिल्ह्यामध्ये वाढली आहे. त्यामुळं दळणवळणाचे साधनं वाढले आहे. दळणवळणाच्या साधनाच्या माध्यमातून जो काय म्हणते त्याला तेजीने विकास आपण जवळ पोहोचू शकतो. शहर आणि ग्रामीण भाग हा कनेक्टिव्हिटी या रस्त्याच्या माध्यमातून वाढली आहे आणि मला विश्वास आहे की हे फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते. कारण 10 वर्षाच्या आधी 2014च्या आधी या देशामध्ये फक्त काँग्रेस विचारसरणीचं सरकार असल्यामुळे या देशाचा विकास होऊ शकला नाही. परंतु नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून या देशाला चारही बाजूनी विकासाचं एक मॉडेल, आत्मनिर्भर भारत, विकसित भारत हे स्वप्न जे माननीय मोदीजींनी पाहिलं आहे ते पुढच्या काळातसुद्धा पूर्ण होणार आहे. सर, आत्मनिर्भर भारत ठीक आहे, आपण गोष्ट करतो वर्धा जिल्ह्याची. वर्धा जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रीज खूप कमी आहेत, ठीक आहे, त्यामुळे रोजगार पण खूप कमी आहे. तर पुढे जाऊन वर्धा जिल्ह्यामध्ये असं काय येईल, असे काय बदलाव येतील की इंडस्ट्रीज येईल आणि रोजगार येईल वर्धा जिल्ह्यामध्ये? आता मी तुम्हाला सांगतो आहे की वर्धा जिल्ह्याचा प्रॉपर वर्ध्याचा जर आपण विचार केला तर वर्धा जिल्ह्यामध्ये महात्मा गांधींचं वास्तव्य झालं.
सेवाग्राम बापू कुटी ह्या वर्धेच्या कार्यक्षेत्रात आहे आणि त्यामुळं जो काही त्यावेळेस एक नियम करून ठेवला आहे की बापूजींचं निवासस्थान आहे त्या भागामध्ये कुठलाही प्रदूषण होणारा उद्योग त्या ठिकाणी येऊ नये. परंतु तत्कालीन जिल्ह्याचे खासदार वसंतराव साठे यांनी आग्रहाने एक लॉय स्टीलसारखा प्रकल्प या ठिकाणी आणला आणि मग अनेक छोटे MIDC, जसं आत्ता आपण देवळीची MIDCमध्ये अनेक उद्योग आले आहे, वर्धेच्या MIDCमध्ये उद्योग येत आहे. आता नव्याने आमच्या सरकारने आत्ता कारंजाला मोठी MIDC ची आत्ता मंजुरी झालेली आहे आणि पुढच्या काळात मी तुम्हाला निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचं हे धोरण आहे की छोटे छोटे उद्योग ज्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध होईल हे उद्योग या जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी निश्चितपणे आमचे भविष्यात असणारे सगळे लोकप्रतिनिधी त्यासाठी प्रयत्न करणार आणि पार्टी म्हणून आम्हीसुद्धा बेरोजगारी हा मुद्दा या पुढचा आमचा अजेंड्यावरचा विषय आहे. बिलकुल सर. सर, कनेक्टिव्हिटीबद्दल आपण बोललात तर मला सांगा, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये समन्वय साधताना BJP वर्धा यांचा काय दृष्टिकोन किंवा BJP महाराष्ट्राबद्दल आपण बोलू शकतो? केंद्र आणि राज्य सरकार, जर का केंद्रामध्ये एक सरकार आणि राज्यामध्ये जर दुसरं सरकार असेल तर तो विकासाला खीळ बसते. परंतु जर का केंद्रात एक सरकार आणि राज्यातही तेच सरकार असेल तर तो मार्ग विकासाचा प्रशस्त होतो. त्यामुळं या केंद्राशी समन्वय करून अनेक विषय मार्गी लागू शकतात. जो दळणवळणाचा प्रश्न आहे, आत्ता केंद्राच्या माध्यमातून अनेक नॅशनल हायवेची कनेक्टिव्हिटी या जिल्ह्याला जोडल्या गेली आहे. भविष्यामध्ये महाराष्ट्रात सरकार असेल तर पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून उर्वरित जे काही ग्रामीण रस्ते राहिले असतील तेही या समन्वयातून, या दोन्ही सरकारच्या समन्वयातून जोडण्याचं काम निश्चितपणे होईल. सर, 1995 पासून आपण काम करता BJPमध्ये, तर मला सांगा की असं काय खास आहे BJPमध्ये की बाकी पक्षांपासून त्याला थोडा वेगळा एक जे रूप आलेला आहे आणि लोकांचा थोडा जास्त भरोसा आहे BJPवर? खरं म्हणजे खरं सांगायचंच तुम्हाला सांगतो की बाकी पक्षांमध्ये घराणेशाही आहे. तिथे सामान्य कार्यकर्त्याला काम करायला स्कोप नाही. परंतु भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की तो सामान्यातल्या सामान्य माणसाला संधी देऊन त्याच्यामध्ये असणारं कॅलिबर त्याचा उपयोग करून त्याला मोठं करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीनं इच्छित केलं आहे. आपण पाहिलं असेल की अनेक नेते, नितीनजी गडकरीसारखे नेते, एक सर्वसामान्य कार्यकर्ते, आज त्यांनी देशाचं नेतृत्व केलं आहे. देवेंद्रजी फडणवीस असेल, त्याच्यानंतर भाऊसाहेब फुंडकर असतील, अनेक नेते आहेत की ज्यांनी या राज्याचं आणि केंद्राचं नेतृत्व केलं आहे. गोपीनाथजी मुंडे असतील, एक सर्वसामान्य माणूस की ज्यांनी या देशाचं नेतृत्व केलं, या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. आजही अनेक नेते आहेत की जे सर्वसामान्यचं नेतृत्व करतात. माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता की जो 1000 लोकवस्तीच्या गावातून पार्टीचं काम करतो आहे, आज जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यातून अनेक विकासाच्या योजना मार्गी लावण्याचं काम आम्ही करतो आहे. त्यामुळं या ठिकाणी कुठल्याही असं एखाद्याचा वसिला या ठिकाणी आज आपण पाहिलं या जिल्ह्यात तर काय चित्र आहे. प्रभाताई राव या जिल्ह्याचं मंत्री होत्या. प्रभाताई राव गेल्यानंतर त्यांची मुलगी चारुलाताई टोकस या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष झाल्या. त्यानंतर त्यांचे भाचे रणजित कांबळे हे 5 टर्म त्या आमदार आहेत. त्यामध्ये सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी कुठे आहे? तुम्ही आर्वीत गेले, डॉक्टर काळे हे त्या काळी काँग्रेसचे 3 टर्म राहिलेले आमदार आणि मंत्री, आणि त्यानंतर त्यांचा मुलगा अमर काळे, सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी कुठे संधी? वर्धेमध्ये प्रमोद शेंडे हे मंत्री झाले, त्यानंतर त्यांचा मुलगा शेखर शेंडे तोच उमेदवार. सामान्य कार्यकर्त्याला कुठे संधी नाही. सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीमागं फिरावं. परंतु भारतीय जनता पार्टीत तसं चित्र नाही. एक सामान्य कार्यकर्ता जो अल्पसंख्याक असेल, समीर कुणावार सारखा सामान्य कार्यकर्ता, अल्पसंख्याक समाजाचा कार्यकर्ता 2दा हिंगणघाट मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो आहे. आर्वीमध्ये दादारावजी केचे 1985 पासून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम करणारा कार्यकर्ता, तो त्या ठिकाणी आर्वी मतदारसंघाचं नेतृत्व करते आहे. आज या रामदासजी तळससारखे जरी ते दुसऱ्या पक्षातून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले असेल, पण सर्वसामान्य कार्यकर्ता, कुटुंबातून आलेला कार्यकर्ता होता. त्या कार्यकर्त्याला 2दा लोकसभेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी भारतीय जनता पार्टीनेच दिली. आज
अनेक नेते आहे की जे आमच्या या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते आज नेतृत्व करत आहे आणि भविष्यामध्ये आज जिल्हा परिषदेमध्ये आम्ही 2017ला सत्तेत आलो. सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली. नितीन मळावीसारखा एक सामान्य कार्यकर्ता या जिल्हा परिषदचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीने केला. सरिताताई गाखरे महिला म्हणून जिल्हा परिषदचं अध्यक्षपद दिलं. अनेकांना सभापतीपद, सामान्य कार्यकर्त्याला सभापतीपद त्या ठिकाणी देण्याचं काम कुठलाही राजकीय नेत्याचा वशिला न वापरता. म्हणूनच एक फरक डिफरंट जो आहे काँग्रेस आणि याच्यामध्ये की इथे सामान्य कार्यकर्त्याला काम करण्याची संधी आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची ओळख वेगळी आहे. तर आपण अशी अपील करा लोकांना की आमच्यासारखे आहे विद्यार्थी, त्यांना करायचं आहे BJPसाठी काम आणि त्यांना एखाद्या दर्जावर काम करायचं आहे म्हणा, तर आम्ही आलो तर आमच्यासाठी काय ऑपॉर्च्युनिटीज आहे? नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये मी आव्हान करतो की ज्यांना आपलं राजकीय करिअर, राजकीय मनीषा ज्यांना आहे, ज्यांना राजकारणात येण्याची उमेद त्यांना वाटते आहे, त्यांचं करिअर फक्त भारतीय जनता पार्टीत होऊ शकते. त्यांनी जर त्या ठिकाणी काम केलं, त्यांनी संघटनेमध्ये काम केलं आणि निष्ठेने काम केलं तर त्यांचं नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीतच मोठं होऊ शकते. याचं मूर्तिमंत उदाहरण मी तुमच्यासमोर या ठिकाणी बसलो आहो. त्यामुळं माझं अनेक तरुणांना ज्यांना राजकीय क्षेत्रामध्ये काम करायचं असेल त्यांना माझं खुलं आव्हान आहे, या भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि जनतेच्या विकासाचं स्वप्न ते तुम्ही बघितलं असेल, जनतेसाठी समाजकारण करण्याचं स्वप्न तुम्ही बघितलं असेल, त्यांना न्याय मिळवून देण्याचं स्वप्न तुम्ही बघितलं असेल तर ते तुम्ही भारतीय जनता पार्टीकडूनच पूर्ण करू शकता, असं माझ्या तरुणांना, माझ्या तरुण मित्रांना माझं आव्हान राहणार आहे. तर सर, आता वर्धेमध्ये जे प्रॉब्लेम्स आहे ते बरे होतील काही वर्षांनी, अशी अपील तुम्ही एकदा जनतेला करून द्या आमच्या. बघा, वर्धा जिल्ह्याचं मुख्य ठिकाण वर्धा शहर आहे. 2010च्या आधीचं वर्धा शहराचा जर तुम्ही नकाशा बघितला तर माझं तर म्हणजे आव्हान आहे, विरोधकांनाही आव्हान आहे की त्यांनी एक प्रदर्शनी वर्धेला लावावी वर्धेच्या मेन चौकामध्ये आणि 2014च्या आधीचा वर्धा विकासाच्या बाबतीत आणि 2014 नंतरचा वर्धा ह्याची जर प्रदर्शनी जर लावली तर त्यातून स्पष्ट चित्र होईल की गेल्या 10 वर्षात महायुतीच्या सरकारने केलेलं काम हे जनतेसमोर दिसेल आणि निश्चितच जे काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याचं काम. कारण या शहरातले मुख्य मेन रस्ते असतील, मुख्य चौक असतील, या शहरातल्या गटर लाईनचा प्रश्न असेल, या शहरातले जे काही ओपन स्पेस आहे जिथे बगीचे तयार करण्याचा प्रश्न असेल, तो स्वच्छतेचा प्रश्न असेल, हे सर्व विषय भारतीय जनता पार्टीच्या सरकारनेच मार्गी लावले आहे. आणि जे काही विषय या शहरामध्ये अजूनही बाकी राहिले आहे, मी 100% आपल्या माध्यमातून जनतेला विश्वास देतो की येणाऱ्या सरकार, महायुतीच्या सरकारकडूनच हे जे काही राहिलेले विषय आहे हे 100% पूर्ण करण्याचं काम निश्चितपणे आमच्या महायुतीच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आम्ही करू. सर, खूप खूप धन्यवाद आपण आपल्याला धन्यवाद. आणि लक्षवेधकच्या जे सगळे प्रेक्षक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की हा जी सुरुवात आहे पॉडकास्ट एक एराची सुरुवात आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी फॉलो करा, सबस्क्राईब करा, जे सगळं करू शकता ते करा आणि आणखी असे खूप सारे पाहुणे आपल्या पॉडकास्टवर येतील. धन्यवाद.